नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान हा टॉपिक बघणार आहोत. पहिले राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान. स्थापना 1955. जिल्हा चंद्रपूर. महाराष्ट्रातील पहिले आणि सर्वात मोठे सुमारे 600 चौरस किमी इतके आहे. हे उद्यान वाघांसाठी प्रसिद्ध आहे. दुसरं राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. मुंबई उपनगर व ठाणे. स्थापना 1969. क्षेत्रफळ 103.84 चौरस किमी. वैशिष्ट्ये: कान्हेरी लेणी उद्यानाच्या मध्यभागी असलेल्या डोंगरात 2000 वर्षे जुन्या 109 बौद्ध लेण्या आहेत. नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यात आहे. स्थापना 22 नोव्हेंबर 1975. क्षेत्रफळ 134.33 चौरस किमी. वैशिष्ट्ये: हे ठिकाण पक्षीप्रेमींसाठी नंदनवन आहे. दरवर्षी हिवाळ्यात येथे हजारो स्थलांतरित पक्षी येतात. गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती. स्थापना 22 फेब्रुवारी 1974. क्षेत्रफळ 161.28 चौरस किमी. वैशिष्ट्ये: संवर्धन बिबट्या, अस्वल आणि गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असून ते पेंच राष्ट्रीय उद्यान नंदीमुळे प्रसिद्ध आहे. स्थापना 22 नोव्हेंबर 1975. क्षेत्रफळ 758 चौरस किमी. व्याघ्र प्रकल्प 1999 मध्ये याला भारतातील 25वा व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता मिळाली. चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी. स्थापना 1985 मध्ये. अभयारण्य म्हणून स्थापना 2007 मध्ये मार्चमध्ये. राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा. क्षेत्रफळ 3.17.67 चौरस किमी. जागतिक वारसा स्थळ हे उद्यान युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ या यादीत समाविष्ट असलेल्या पश्चिम घाटाचा भाग आहे. धन्यवाद.